जय शिवराय भावांनो, आपला आजचा व्हिडिओ बॉईज ॲटिट्यूड स्टेटसवरती झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओचा प्रिव्ह्यू आवडलेला असेल. चला तर आपण जरा येणं वेळ घालवता आपण एडिटिंगला सुरुवात करूया. पहिले आपल्याला लाईट मोशन ॲप ओपन करायचे. लाईट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे. अशा प्रकारे बीटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला इथे इमोजीस ॲड करायचे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन मी ज्या फोल्डरमध्ये ते ठेवलेले ते तिथे ॲड करून घेतो. तर मी इमोजीच्या फोल्डरमध्ये आलेलो आहे भावांनो. आपल्याला इमोजी ॲड करायचे. इथे इमोजीची साईज वाढवून घ्यायची भावांनो. फिल कंपोजिशन एरियावरती जाऊन त्याला फुल करायचे. परत पुढच्या बीटपर्यंत यायचं. आपल्याला ही बीट या बीटपर्यंत त्याला ओढायचं आहे. त्याला फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे भावांनो. अशा प्रकारे आपल्याला सर्व जे काही इमोजीस आहे ते आपल्याला सेट करायचे. मी इमोजी सेट करून घेतो भावांनो. अशा प्रकारे तुम्ही पण सेट करून घ्या भावांनो. मी अशा प्रकारे सर्व इमोजी ॲड केलेले भावांनो. हे इमोजी आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जातील. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला एक इमेज घ्यायचा आहे भावांनो. अशा प्रकारे इमेज घेतल्यानंतर त्याला शेवटच्या बीटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. त्याला फिल कंपोजिशन एरियावरती जायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे भावांनो. तुम्हाला ब्लॅक शॅडो दिली जाईल. त्याला अशा प्रकारे 13.70 पर्यंत असं खेचायचं आहे भावांनो. अशा प्रकारे तिला रोटेट करायचं आहे 10 डिग्रीमध्ये. परत ती साईज वाढवून घ्यायची. अशा प्रकारे ते शेवटच्या बीटपर्यंत तिला ओढून घ्यायचं आहे भावांनो. त्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला व्हिडिओची क्लिप दिली जाईल. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. पुढचा भाग कट करायचा आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर जाऊन लाईटन करून स्क्रीन करायचे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे भावांनो. डबल मीडियावरती जायचे. तुम्हाला अशा प्रकारे लोगो लावायचा असेल तर लावू शकता भावांनो. इथपर्यंत लावा. पहिल्या जागेवर जायचं आहे. पुन्हा अशा इथे लावणार आहे मध्यभागी. त्यानंतर इथे स्प्लिट करणार आहे. हा लोगो इथे लावणार आहे भावांनो. अशा प्रकारे परत आपल्याला बॅक यायचं आहे. आपल्याला शेक इफेक्टवरती जायचं आहे. हा इफेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी करायचा आहे. परत आपल्याला बॅक यायचं आहे. वॉइस ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंगवरती जाऊन आपल्याला पहिला इमोजी घ्यायचा आहे. इफेक्टवर जाऊन त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. हा दुसरा नंबरचा इफेक्ट त्या दुसऱ्या नंबरच्या इमोजीला पण तोच इफेक्ट लावायचा आहे. परत आपल्याला बॅक यायचं आहे. आपल्याला इमेजसाठी हा दुसरा इफेक्ट आहे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जायचं आहे. कॉपी करायचं आहे. परत बॅक यायचं आहे. परत या इमेजवर जायचं आहे. हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून द्यायचा आहे. अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा.